guys, welcome back to मंथन vlog. मी आहे मिसेस उतेकर. आज मंथन एकट्यानं दिसणार. आज मंथनसोबत मी पण दिसेल व्लॉगमध्ये. सो आमचा आज फर्स्ट व्लॉग आहे टुगेदर आणि फर्स्ट वेकेशन टुगेदर. खूप स्ट्रगल केल्यानंतर आम्हाला महाबळेश्वरला जायचा चान्स भेटला आहे. स्ट्रगल म्हणजे खरंच खूप स्ट्रगल होतं. टाईम आम्ही वेळात वेळ काढून चाललोय. आम्हाला घरातून हाकललं जातंय जाण्यासाठी खास. आणि आता आम्ही हनीमून तर बिलकुल नाही बोलणार. नाही, हनीमून हे वेकेशन आहे. फर्स्ट ट्रिप टुगेदर आहे. फर्स्ट ट्रिप टुगेदर आहे आमची फर्स्ट ट्रिप टुगेदर. असं नाही की लग्नाआधी आम्ही गेले कधी. नाही, कधीच नाही, खरंच नाही गेलो. फर्स्ट ट्रिप टुगेदर एक्सेप्टेड आहे. आज आपण जरा मग रोड ट्रिप तर झाली आपली, चांगली सुरू झाली आहे. आणि हिला झोप मी थोडे क्लिप पण टाकेन माझी की किती झोपली आहे. पण आम्ही रात्री 2 वाजता झोपले लिटरली. आणि परत 4 वाजता उठून मग आम्ही 5 वाजता निघालो आहे. आणि आता 7 वाजलेत आणि आम्ही लोणावळ्याला फूड कोर्टमध्ये थांबलो. स्टारबक्समध्ये एकदम लेजर ट्रिप असेल आमची. आम्ही खूप एन्जॉय झालं. आम्ही फक्त चिल करायला झालं. बाकी काय आहेच नाही, ना आयटिनरी ना काय रोडी झोप आहे. तुम्हाला भेटून पुढच्या कटमध्ये. बाय बाय. आता आम्ही थांबलोय जोगेश्वरी मिसळला. मॅडमला मिसळ खायची होती. खा. टेस्ट कर. टेस्ट करून चहा मी तुला जस्ट बोलणार होती की लोक करके गाडी को काय केलं पण केलंस काय. कारण की तुम्ही झोपले होते. पूर्ण वेळ झोपले होते ना तुम्ही. झोप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता ट्राय करू. छान आहे बघ. आपल्याला डोंबिवलीत नाही आहे का जोगेश्वरी मिसळ? नाही. ठीक आहे, आता खातो आणि नंतर बघू. हो. फायनली आम्ही पोचलो आहेत महाबळेश्वरला. आणि इकडचं क्लायमेट इतकं सुंदर आहे, इतकं थंड आहे. आपल्या मुंबईच्या गरमीमधून इथे इतका थंड वातावरणात आल्यावरती इतकं छान वाटतंय. इतका दिवसांचा जो थकवा आहे. हे बघा, असं सगळीकडे असंच आहे, हिरवळ. इतक्या दिवसांचा जो एकदम थकवा आहे, म्हणजे पूर्ण एकदम धावपळ हे ते इतकं छान वाटतंय. एवढं पीसफुल वाटतंय खरंच. ठीक आहे, एक छोटंसं वेकेशन म्हणून ठीक आहे, चांगलं आहे. हां, चांगलं, खूप चांगलं. आणि आता आम्ही चाललोय लंच करायला. इथं आमचं हॉटेल आहे आणि याच्या समोरच आहे रॉयल लालबाग म्हणून नाही काय, तिकडे चाललो आता आम्ही. इकडून चल. तर इथे सांगू आम्ही टेस्ट कशी आहे. काय आहे, कुठे काय आहे? हे झाडावरती आहे ना, खाईच्या पानांचा वेल आहे आणि तो वरतून आहे. तो वरतून कुठून आहे काय माहिती, खालून तर कुठेच दिसत नाही. डायरेक्ट वरतीच आहे. दुसऱ्या झाडावर नाही आला असं होतं, या बाजूच्या. नाही, पण तिथे दिसत नाही. एकदम वरतूनच आलेलं. मग कसं वाटलं तुम्हाला जेवण? बकवास.
टेस्टलेस एकदम. टेस्टलेस, खरंच टेस्टलेस. म्हणजे काय कळतच नव्हतं की कसली टेस्ट आहे टेस्ट आहे, नुसतं स्पायसी दाखवतं आफ्टर टेस्ट. हां. आणि काय टेस्ट असेल त्याला बोललं की हे रिपेअर करून दे आणि याच्यामध्ये मीठ कमी आहे. तो घ्या की मग वरतून मीठ. हे भगवान. बेकार होतं एकदम, खूपच बकवास होतं. आता एकदम थोडा आम्ही बकवास. वॉक घेतो जराशी. काय तुझंच डिसिजन होता. माझं डिसिजन म्हणजे मी तर तुला खाली पण बोललो, पण मी बोललो याची रेटिंग 4. हा ना, 4.7 ची रेटिंग आहे आणि एवढं बकवास जेवण होतं. खूप बकवास होतं. नॉट रेकमेंडेड एट ऑल. आता आम्ही जरा वॉक घेतो इथून, सरळ जाऊया ना. हेच आमचं हॉटेल आहे तसं. थोडं पुढे जाऊन वॉक घेऊन येतो, बघू काय आहे. काय ते स्ट्रॉबेरीचे फार्म्स आहेत ते आम्ही बघतो जरा. आणि वेदर एकदम मस्त आलं, खरंच खूप मस्त आलं वेदर. हां ना, एवढं मस्त वेदर आहे. फक्त आम्हाला जरा आईस्क्रीम पाहिजे होती, कारण की जरा पोटामध्ये गडबड होतं आमचं. कारण की प्रॉब्लेम की खातानंतर टेस्ट नव्हती, पण नंतर पोटात गेल्यानंतर एवढं असं हे झालं ना, गरम पडल्यासारखं. आता आईस्क्रीम भेटेल नाही तर काय भेटेल, छास त्याकडनं माझा घ्यायला पाहिजे होता. काय नाही भेटलं तर घेऊ ते, काय करणार. नाही तर आपलं खालच्या रेस्टॉरंटमध्ये बघू काय आहे का. काय वेदर सुंदर आहे, खरंच सुंदर वेदर. नशीब आलो आम्ही. आणि असं वाटतं ते एक एक्सटेंड होईल वाटतं आपलं. खूपच छान. असंच पडून राहू, पण एवढं मस्त वाटतं ना. बाय. हां, हे बघा. साक्षी बोलते हे स्ट्रॉबेरीचं आहे आणि मध्ये फ्लावर लावलं. आय डोंट हॅव एनी आयडिया बट आय ट्रस्ट हर. आणि थोडा पाऊस सुरू झाला, आता दिसत नसेल कॅमेरामध्ये. जोरात आला जोरात पाऊस आला. आता आम्ही जातो पटापट. हां, काय समोरच स्टे आपला. हा स्टे. बाय बाय. बाय बाय. इतकं गार आहे, बापरे, खूपच जास्त गार. नॉर्मली बसूच शकत नाही, एवढं गार वाटतंय. एकदम थंड थंड हवा सुटली आहे. आणि मी काहीच आणलं नाही. जॅकेट नाही आहे, काही नाही. शॉल वगैरे नाही आहे, काहीच नाही आहे. मस्त की आता आम्ही आलेलो रेस्टॉरंटमध्ये, ते इनहाऊस रेस्टॉरंट इकडे खायला आलेलो. पण आम्ही वरती बघितलं तर लोक जेवत होती बाल्कनीमध्ये बसून. आता आम्ही पण ते विचार केला आहे, पण जास्त थंडी वाजली तर का पाचमध्ये बसून खायला लागेल आम्हाला. खूप थंडी आहे, बापरे. आणि खरंच काहीतरी थंडी एकदम. लोक म्हणून इथे बाईकवर फिरत नाहीत वाटतं. एक पण बाईक दिसली, एक पण बाईक नाही दिसली इथे आम्हाला. एक पण म्हणजे असं कोण बाईकवर वगैरे असे फिरतं, बाईक स्कूटी वगैरे सगळे कारमधून फिरतात. आणि आम्हाला उद्याचं पण फिरायचं आहे आम्हाला, त्यासाठी आम्हाला कॅबच करायला लागणार आहे. असं आहे चांगलं, पण महाबळेश्वर पूर्ण एकदम खरंच थंड हवेचं ठिकाण, म्हणजे एकदमच थंड हवेचं ठिकाण. नुसती झोप येते थंडीने. थंडीने झोप येते, बाकी असं वाटतं आता झोपलं की लगेच झोपून जाऊ. झोपलं की झोपून जाऊ, जेवलो की झोपून जाऊ. हा, तिथेच जेवलं. एवढी झोप आली. जेवण दुपारचं बकवास होतं म्हणून आम्हाला जर आता चांगले होप्स आहेत सोसायटी बोलतो हॉटेलच्या इथून. मला वाटतं असेल चांगलं. वास वगैरे तर चांगला येत होता. आता चांगला असू दे फक्त, कारण की आम्ही आता लाईट खाणार आहे, फक्त पनीर म्हणजे व्हेज खाणार आहे. आम्ही आता नॉनव्हेज खाल्लं नाही खाते मी. दुपारी खाल्लं, पण हे नाही वाटलं एवढं असं. चिकन भारी होतं, पण म्हणजे असं काय होतं, गावठी होतं. टेस्ट नव्हती, पण त्याला टेस्ट नव्हती, प्रॉब्लेम होतो. वाया गेला कोंबडा. चव टाकायला विसरला. आता आपण बघू, उद्या सकाळी उठून दाखवू. नाही, ते डिनर पण दाखवू काय आलं. बापरे, चला डिनर पण दाखवू तुम्हाला की काय आहे काय नाही. पण विश्वाच्या बाहेर थंडी ते, बापरे, गारटलं चांगली जिरली आमची. बाय बाय. बाय बाय.